नमस्कार, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो डी.एस. तर नमस्कार मंडळी, मी शंकर डावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो डी.एस. किचनमध्ये. आज आपण करणार आहे डाळ तडका आणि जिरा राईस. तर आपण घेतलेली ही डाळ 1 वाटी तूर डाळ. हा घेतला बासमती तांदूळ 1 वाटी. हे आपण 4 ते 5 लसूण घेतलेत पाकळ्या. 1 टोमॅटो घेतलाय, 2 कांदे घेतलेत, अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, 2 मिरच्या घेतल्यात, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली, कोथिंबीर घेतली आणि हे वाटीमध्ये जिरे घेतले. आपण हे स्टार फूल घेतले, आपण दालचिनी घेतली, इलायची घेतली, 2 कडी तेजपत्ता घेतलाय आणि 1 लाल बेडगी मिरची घेतली. आपण हळद घेतली आहे, हा गरम मसाला घेतलाय, लाल तिखट आहे, गरम कांदा मसाला आहे, गोडा मसाला आहे आणि मोहरी आणि जिरे. आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. ही डाळ भिजू घालूयात आता 5-10 मिनिटं. बासमती राईस धुवून घेतलाय चांगल्याने 4 ते 5 पाण्याने. आता आपण 10-15 मिनिटं आपण याला भिजू घालूया. चला तर मग एक पळी तेल टाकूयात. चिरलेलं लसूण टाकायचं, जसा कांदा, सगळा कांदा नाही टाकायचा, टोमॅटो, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, सगळं एकजीव करून घेऊया. एकदम थोडं लाल तिखट, थोडस कांदा मसाला पण एकदम थोडासा, बस. टाकूयात 1 कांदा पाणी, टाकूया याच्यामध्ये डाळ, कोथिंबीर. आता घेऊयात आपण 4 ते 5 शिट्ट्या. चला तर मग आपण आता राईस शिजवून घेऊ. पाणी चांगलं उकळलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये राईस सोडूयात. त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता, 2 लवंग, गरम मसाला, हा स्टार फूल, थोडस पिळ्यात वरण लिंबू, थोडस तेल, भात चिकट होणार नाही. डाळ शिजून झालेली आहे, तर आपण शिट्ट्या हे करूयात. आपली डाळ शिजलेली आहे चांगली. शिट्ट्या घेतल्यात. एक पळी तेल, अजून एक अर्धा पळी तेल, जिरे मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला थोडासा, गोडा मसाला थोडासा, पूर्ण मिक्स करून घेऊया. आता टाकूया त्याच्यामध्ये डाळ.
डाळ तडका रेडी. आपल्याला ह्याला द्यायचा तडका. हा दिला ओपन वर ना तडका. झाला आपला डाळ तडका रेडी. हा बघा आपला डाळ तडका रेडी आहे. डाळ तडका जिरा राईस रेडी आहे आपला. तुम्ही पण कमेंट मध्ये मला सांगा कसं झालंय. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आताच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.